नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस हा स्पेशल दिवस आहे. थोड्याशा वेगळ्या विषयावर आपण थोडंसं ज्ञान वर्धन करणार आहोत. आज आहे खग्रास चंद्रग्रहण. ग्रहण म्हणजे काय हे नंतर बघूया आपण. सूर्यग्रहण कधी, चंद्रग्रहण कधी होतं ते नंतर बघूया. ग्रहण समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे की अमावस्या आणि पौर्णिमा कशा होतात. आपल्या सर्वांना माहिती आहे सगळे आपले जे ग्रह आहेत पृथ्वीच्या पृथ्वी असेल, बाकी इतर ग्रह असतील, हे सूर्याच्या भोवती फिरत असतात. प्रत्येक ग्रहाची आपली आपली एक कक्षा असते. खूप सारे ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये असे आहेत, ज्यांचे स्वतःचे उपग्रह आहेत. तसंच पृथ्वीचा पण एक उपग्रह आहे चंद्र. तर हा चंद्र सुद्धा पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सपोज या ठिकाणी आपण मानलं की हा आहे सूर्य आणि पृथ्वी काय करते? पृथ्वी काय करते? पृथ्वीची एक कक्षा आहे. सूर्य हा कुठेतरी कोणत्यातरी एका नाभीवर असतो आणि या ठिकाणी कुठेतरी पृथ्वी आहे. या ठिकाणी कुठेतरी पृथ्वी आहे. ही आहे पृथ्वी. हा आहे सूर्य. ही पृथ्वी आहे आणि हा आहे या ठिकाणी सूर्य. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आहे आणि पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे चंद्र. पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे चंद्र. ठीक आहे. तर हा आहे या ठिकाणी चंद्राचा भाग. चंद्राला या ठिकाणी मुद्दामून मला मोठं दाखवायचं आहे, कारण की मला तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या गोष्टी समजून सांगायच्या आहे. अमावस्या आणि पौर्णिमा कधी होतात. हा चंद्र दोन ठिकाणी दाखवत आहे, अमावस्येचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र. तर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. ही आहे पृथ्वीची कक्षा, बरोबर. पृथ्वीची कक्षा, सूर्याभोवतीची फिरण्याची पृथ्वीची कक्षा. आणि ही जी डॉटेड लाईन मी या ठिकाणी काढलेली आहे, ही डॉटेड लाईन ही आहे चंद्राची कक्षा. चंद्राची कक्षा, चंद्राची कक्षा, चंद्राची कक्षा कुणाभोवती? पृथ्वीभोवती फिरताना. आता होतं काय, पौर्णिमा आणि अमावस्या कधी होतात बघा. ज्या वेळेस पौर्णिमा आणि अमावस्या कधी होतात बघा. अमावस्या कधी होते? ज्यावेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. म्हणजे सूर्य, मध्ये चंद्र आणि नंतर पृथ्वी. हा चंद्र आहे, परंतु हा कोणता चंद्र आहे? हा अमावस्याचा चंद्र आहे. हा चंद्र कोणता आहे? हा अमावस्याचा चंद्र आहे. अमावस्याचा चंद्र. इथं अमावस्या होते. का अमावस्या होते? तर अमावस्या म्हणजे काय? सूर्याचा चंद्रावर पडलेला प्रकाश पृथ्वीवर पडत नाही. तो फक्त चंद्रावरच राहतो. म्हणजे चंद्र सूर्यापासून येणारा प्रकाश झाकून टाकतो आणि आपल्याला अंधार दिसतो. चंद्र दिसत नाही. त्याला काय म्हणायचं? अमावस्या. तर हा अमावस्येवाला चंद्र. हा बघा, सूर्य इकडं आहे. सूर्यापासून येणारी किरणे कुठं? चंद्राच्या या भागावर पडतात. अशा प्रकारे. ठीक आहे. तर मग याचा हा भाग, इकडचा भाग हा प्रकाशित असतो आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी इकडं पृथ्वी आहे का? इकडं पृथ्वी असली असती तर हा प्रकाश दिसला असता, परंतु पृथ्वी आहे इकडं, म्हणून या ठिकाणी अमावस्या होते. या ठिकाणी चंद्र काय होतो? झाकला जातो. चंद्र झाकला जातो. चंद्र झाकला जातो. मग या ठिकाणी ही अमावस्या आहे. झाकला जातो. प्रकाश ज्या साईडनं पडत आहे, ती साईड पृथ्वीच्या साईडला नाहीये. बघा, ही अमावस्येची दिशा आहे. जर चंद्र असेल, या ठिकाणी जर चंद्र असेल तर अमावस्या असेल. परंतु चंद्र जवळपास 28 दिवस त्याचा परिक्रमा करत असतो. फिरत, फिरत, फिरत चंद्र 14 दिवसानंतर इकडे येईल. आता या ठिकाणी असं होईल. आता काय,
आता या ठिकाणी काय होत असतं बघा, सूर्याचा प्रकाश इकडे चंद्रावर पडतो. या ठिकाणी बघा खूप मजेशीर गोष्टी घडत असतात. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो पृथ्वीवर येतो. असा येतो आणि तो असा पृथ्वीकडे येतो. या ठिकाणी पौर्णिमा असते. पौर्णिमा का? कारण की सूर्याची किरणे चंद्राकडे जातात, चंद्राकडून ते रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीकडे येतात आणि पृथ्वीवरील लोक चंद्र पाहू शकतात. तर पौर्णिमा होत असते. बरोबर. मग या ठिकाणी चंद्र झाकला जात नाही, या ठिकाणी चंद्र झाकला जातो. मग आपण दर अमावस्याला आपण सूर्यग्रहण, कारण की सूर्यापासून येणारी किरणे झाकली जातात, आणि दर पौर्णिमेला चंद्रग्रहण, कारण की त्या ठिकाणी काय होत असतं, चंद्रावर पडलेली किरणं पृथ्वीवर येत असतात. तर असं का म्हणत नाही? असं म्हणत का नाही? त्याचं एक कारण आहे. त्याच्या अगोदर आपण ग्रहणाचे प्रकार बघूया. ठीक आहे. आजचा आपण ग्रहणाचे प्रकार बघणार आहोत. तर हे कारण आहे अमावस्या आणि पौर्णिमा होण्याची कारण तुम्हाला मी सांगितली. ठीक आहे. आता आपण चंद्रग्रहण किती असतात ते पाहूया. चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत? चंद्रग्रहणाचे प्रकार. चंद्रग्रहणाचे प्रकार. पहिला प्रकार आहे खग्रास चंद्रग्रहण. खग्रास. दूसरा प्रकार आहे खंडग्रास. खंडग्रास चंद्रग्रहण. आणि तिसरा प्रकार आहे छायाकल्प. चंद्रग्रहण. तर बघा, पहिलं खग्रास चंद्रग्रहण, नंतर खंडग्रास चंद्रग्रहण आणि छायाकल्प चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहणामध्ये काय होत असतं, नीट लक्ष द्या. खग्रास चंद्रग्रहणामध्ये तुम्हाला सुरुवातीला पूर्ण चंद्र दिसतो आणि पूर्ण चंद्र झाकाळलाही जातो. पूर्ण चंद्र आधी सुरुवातीला ज्यावेळेस चंद्र उगवतो रात्री, तो पूर्णच्या पूर्ण चंद्र तुम्हाला दिसतो आणि नंतर तो झाकला जातो आणि पुन्हा पूर्ण चंद्र दिसतो. काय खग्रासमध्ये काय, चंद्रग्रहणाच्या वेळेस ग्रहण सुरू व्हायच्या अगोदर चंद्र पूर्ण दिसतो आणि तो पूर्ण झाकला जातो आणि पुन्हा ग्रहण संपल्यानंतर पूर्ण दिसतो. आधी दिसतो, काय होतो या ठिकाणी, आधी पूर्ण दिसतो, मध्ये पूर्ण झाकला जातो आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा पूर्ण दिसतो. म्हणजे काय, ग्रहण ज्यावेळेस सुरुवात होणार आहे त्यावेळेस आधी पूर्ण दिसतो तो चंद्र, आधी तो पूर्ण दिसणार आहे, चमकणार आहे. नंतर आज बघा, आज काय होणार आहे, रात्री 9 वाजता त्या सुमारास चंद्र हा पूर्णपणे आकाशामध्ये दिसणार आहे. 9 वाजताच्या सुमारास पूर्णपणे थोडा वेळ तो झाकाळलेला राहणार आहे. 10 वाजता त्याचं आकर्षण सुरू होणार आहे. बरोबर आहे. मध्यरात्रीला तो पूर्णपणे झाकला जाणार आहे. चंद्र हा मध्यरात्रीला पूर्णपणे झाकला जाणार आहे आणि 2:30च्या सुमारास चंद्रग्रहण संपणार आहे. 2:30च्या नंतर पूर्ण चंद्र आकाशामध्ये दिसणार आहे. आजचं जे खग्रास चंद्रग्रहण आहे त्याच्यामध्ये 9च्या सुमारास चंद्रग्रहण सुरू होणार आहे. ओके. त्या सुरू होण्याच्या जस्ट अगोदर पूर्णपणे प्रकाशित दिसणार आहे. नंतर तो झाकाळायला सुरुवात होणार आहे 9च्या नंतर. बरोबर. 9च्या नंतर तो झाकाळायला सुरुवात होणार आहे. एकदम मध्यरात्री पूर्णपणे झाकला जाणार आहे, अंधार होणार आहे आणि 2:30 पर्यंत पुन्हा तो चंद्र आकाशात पूर्णपणे येणार आहे. राईट. तर जवळपास 10च्या पासून तर मध्यरात्रीपर्यंत
पूर्णपणे चंद्र हा झाकला जाणार आहे. राईट. तर खग्रास चंद्रग्रहणामध्ये आधी पूर्ण दिसतो, मध्ये पूर्ण झाकला जातो, पुन्हा पूर्ण दिसतो. राईट. खंडग्रासामध्ये काय होतं, त्याचा काही भाग दिसत नाही. काही भाग चंद्राचा दिसत नाही. चंद्राचा काही भाग दिसत नाही. चंद्राचा काही भाग दिसत नाही. दिसत नाही. चंद्राचा काही भाग दिसत नाही. त्याला काय म्हणायचं, खंडग्रास चंद्रग्रहण. आणि हे छायाकल्प थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब दिसतं, परंतु झाकाळलेलं असतं. पूर्ण प्रतिबिंब हे प्रतिबिंब असतं. प्रतिबिंबच असतं. प्रत्येक वेळेस आपण प्रतिबिंबच बघत असतो. का? कारण की सूर्याची किरणं चंद्रावर पडतात आणि चंद्रावर पडलेली किरणं आपल्याकडे येतात. मग आपण काय बघत असतो? चंद्र बघत असतो का चंद्राचं प्रतिबिंब बघत असतो? चंद्राचं प्रतिबिंब. तर पूर्ण प्रतिबिंब दिसतं, परंतु झाकाळलेलं असतं. परंतु ते कसं असतं? झाकाळलेलं असतं. पूर्ण प्रतिबिंब दिसतं, परंतु ते कसं असतं? झाकाळलेलं असतं. बरोबर आहे. पूर्ण प्रतिबिंब दिसतं, त्याला म्हणतात छायाकल्प. छायाकल्प. त्याची छाया ही पूर्ण दिसत असते, परंतु ती थोडीशी झाकाळलेली असते. म्हणजे अंधुक प्रकारचा चंद्र पूर्ण दिसतो, परंतु अंधुक दिसत असतो. आजच्या याच्यामध्ये काय होणार आहे, तो पूर्णपणे झाकला जाणार आहे. बरोबर आहे. सुरुवातीला पूर्ण लख्ख प्रकाशित दिसणार, मध्ये पूर्णपणे झाकला जाणार आहे आणि नंतर पुन्हा पूर्णपणे दिसणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये काय होत असतं, चंद्राचा काही भाग दिसतो, काही भाग दिसत नाही. आणि छायाकल्प ज्यावेळेस चंद्रग्रहण असतं त्यावेळेस पूर्ण प्रतिबिंब दिसतं, परंतु सगळ्याच्या सगळं झाकाळलेलं असतं. तर हे 3 प्रकारचे चंद्रग्रहण असतात. आलं का लक्षामध्ये? राईट. आता खंडग्रास चंद्रग्रहणाची आता आपल्याला पाहायचे खग्रास. यावेळेस खग्रास चंद्रग्रहण आहे. कोणता आहे? तर खग्रास चंद्रग्रहणाविषयी चांगल्या प्रकारे आपण पाहूया. खग्रास चंद्रग्रहणामध्ये काय होतं? खग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहण. तर या खग्रास चंद्रग्रहणामध्ये काय होत असतं? सुरुवातीला चंद्र दिसतो, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पौर्णिमाच आहे. नंतर चंद्र झाकला जातो. सुरुवातीला चंद्र दिसतो, सुरुवातीला पूर्ण चंद्र दिसतो, पूर्ण चंद्र दिसतो. मग तो आक्रसतो, पूर्ण झाकला जातो, पूर्णपणे झाकला जातो आणि नंतर तो हळूहळू दिसायला लागतो. हळूहळू दिसायला लागतो आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा पूर्ण दिसतो. ग्रहण संपल्यानंतर काय होतं, तो पुन्हा पूर्ण दिसतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी याला पौर्णिमा म्हणू शकता, बघितलेली आहे. पूर्ण झाकलाय त्याला अमावस्या म्हणू शकता. आणि पुन्हा अमावस्या संपलेली आहे की पुन्हा पौर्णिमा. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा तुम्ही एकाच दिवशी पाहू शकता. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेचा खेळ, जसं की अमावस्या संपली आहे म्हणजे 14 दिवसाचा काळ तुम्ही असा फास्ट फॉरवर्ड मध्ये बघितला. एक फिल्म आहे ना, पौर्णिमा आली, पुन्हा हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि पुन्हा अमावस्याला पुन्हा चंद्र वाढत गेला, असं दिसतं.
याला म्हणतात खग्रास चंद्रग्रहण. म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा फास्ट मध्ये बघितलं तुम्ही. म्हणजे हे जे पूर्ण महिना जो आहे, चंद्र पहिल्यांदा कमी-कमी होत जाणे, अ, अमावस्या पुन्हा वाढणे आणि पुन्हा अमावस्या कमी-कमी होत जाणे, पुन्हा चंद्र पौर्णिमा येणे. तर पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा फास्टपणे बघितल्यासारखा असा भास तुम्हाला होतो. त्याला म्हणतात खग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे झाकला जातो. म्हणून या दिवसाचं वैशिष्ट्य जास्त आहे. या संबंधात काही अ, अंधश्रद्धा पण आहेत. त्याच्यामध्ये त्या ग्रहणामध्ये जेवू नये, त्याच्याकडं पाहू नये, बाहेर निघू नये आणि गरोदर स्त्रियांनी अ, झोपू नये. अशा खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत. विज्ञानामध्ये अशा अंधश्रद्धांना कुठेही थारा नाही. उलट ही एक चांगली नैसर्गिक प्रक्रिया घडते आहे. तिला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. नैसर्गिकरित्या हे ग्रहमान कसं चालत असतं, याचा अनुभव घेतला पाहिजे, याचा आनंद घेतला पाहिजे, ना की अंधश्रद्धांना बळी पडलं पाहिजे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. विज्ञानामध्ये या सगळ्या अंधश्रद्धांना थारा नाही. ही गोष्ट आपल्याला यासाठी मी सांगत आहे. तर या ठिकाणी अजून एक मुद्दा आहे, की होतं काय? आता मी म्हटलं, सुरुवातीला पूर्ण चंद्र दिसतो, आकर्षतो, पूर्ण झाकला जातो, पुन्हा हळू-हळू दिसायला लागतो आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा दिसतो. तर असं कसे होतं? तर ते समजून घेऊया. ते समजून घेऊया. या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी या ठिकाणी बघा, या ठिकाणी आहे सूर्य. बरोबर? या ठिकाणी आहे पृथ्वी आणि चंद्रची कक्षा पृथ्वीभोवती अशी आहे. चंद्राची कक्षा पृथ्वीभोवती अशी आहे. तर हा सूर्य आहे. सूर्य आहे. बरोबर? ज्यावेळेस इथून किरणं जातात, ते अशी इकडे जातात. इथून किरणे येतात, ते अशी इकडे जातात. सरळ जी किरणे जाणार आहेत पृथ्वीपासून, ती अशी जाणार आहेत इकडे. सरळ जी किरणे जाणार आहेत, ती अशी जाणार आहेत. तर चंद्र कुठे-कुठे असल्यानंतर कसा-कसा दिसणार आहे ते बघूया. ही आहे पृथ्वी. म्हणजे पृथ्वीच्या अंधाराच्या बाहेर ज्यावेळेस चंद्र आहे, हा बघा, हा अंधार पार्ट आहे. हा झाकाळलेला पार्ट आहे. चंद्र इथं ज्यावेळेस असेल, तो पूर्ण प्रकाशित असेल. प्रकाशित असेल. म्हणजे ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण प्रकाशित. आता इथून या ठिकाणी थोडंसं झाकाळलेला कार्यक्रम आहे. या ठिकाणी ज्यावेळेस तो येणार आहे, तो झाकाळलेला असेल. झाकाळलेला असेल. राइट. या ठिकाणी बरोबर पृथ्वीच्या चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येणार आहे. त्यावेळेस हा पूर्णपणे अंधार पार्ट आहे या ठिकाणी. या ठिकाणी पूर्णपणे अंधार पार्ट आहे. अंधार आहे. चंद्रावर प्रकाश पडणारच नाही सूर्याचा. या ठिकाणी चंद्र हा पूर्ण झाकला जाणार आहे. या ठिकाणी काय होणार आहे? मध्ये चंद्र हा पूर्ण झाकला जाणार आहे. पूर्ण झाकला जाणार आहे. पूर्ण झाकला जाणार. पूर्ण झाकला जाणार. आणि या ठिकाणी पुन्हा काय होणार आहे? आकसलेला आहे. या ठिकाणी अंधुक-अंधुक आहे. कसा आहे? असा थोडासा अंधक-अंधक. म्हणजे कसा? झाकाळलेला. झाकाळलेला. म्हणजे या ठिकाणी ग्रहण सुरुवात या ठिकाणी काय होणार आहे? ग्रहणाची सुरुवात होणार आहे. तो थोडासा सुरुवातीला पूर्ण प्रकाशित असणार आहे तो चंद्र. म्हणजे तो
या किरणांच्या एकदम बाजूला आहे. सूर्याची किरण इथं पोहोचतायत आणि सूर्य पृथ्वीपर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत तो येणार आहे. पण ज्यावेळेस तो सावलीमध्ये शिरणार आहे, सूर्याची किरण पृथ्वीवर पडणार आहेत आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार आहे. पृथ्वीच्या सावलीत ज्यावेळेस चंद्र जाणार, पृथ्वीच्या सावलीमध्ये ज्यावेळेस चंद्र जाणार, त्यावेळेस हळू तो काय होणार आहे? छाया आहे. ही छाया आहे. पृथ्वीची छाया आहे. ही अर्धछाया म्हणू आपण याला. अर्धछाया. ही पूर्ण छाया. हिलाही आपण अर्धछाया म्हणू. बरोबर? तर पूर्ण छाया ज्यावेळेस पृथ्वीच्या याच्यावर पडेल, तर चंद्र पूर्ण झाकला जाणार आहे. अर्धछायेमध्ये तो झाकाळलेला दिसणार आहे. तर या ठिकाणी ग्रहण सुरू, चंद्र झाकाळलेला आहे. पूर्ण छाया ज्यावेळेस चंद्रावर पडेल, पूर्ण चंद्र झाकला जाणार आणि या ठिकाणी अर्धछायेमध्ये तो पूर्ण झाकाळलेला आणि या ठिकाणी ज्यावेळेस अर्धछायेमधून पुन्हा तो बाहेर येईल, तर पुन्हा प्रकाशित चंद्र दिसणार आहे. पुन्हा प्रकाशित चंद्र तुम्हाला दिसेल. पुन्हा प्रकाशित चंद्र दिसेल. म्हणजे या ठिकाणी ग्रहण संपणार. ठीक आहे. हे मध्यरात्री होणार आहे. मध्यरात्री होणार आहे. ठीक आहे. मध्यरात्री या ठिकाणी ग्रहण संपणार कधी? 2:30 वाजता ग्रहण संपणार. इथं ग्रहण संपणार आहे. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्ष द्या इकडे. अर्धछायेच्या पूर्वी ज्यावेळेस या सूर्यापासून निघणारी जी किरण आहेत, ह्यांची किरण पूर्णपणे चंद्राकडे जाऊन चंद्राकडे या ठिकाणी अशी किरण जात होती, पृथ्वीकडे येत होती. तर चंद्र पूर्णपणे दिसत होता. फक्त थोड्या वेळासाठी 1-2 मिनिटासाठी तो दिसत होता. त्याच्यानंतर दिसला नाही. तो अर्धछायेमध्ये गेला. अर्धछायेमध्ये गेल्यानंतर तो झाकाळल्यानंतर पूर्ण छायेमध्ये गेला. पूर्ण छायेमध्ये गेल्यानंतर तो गायब झाला. पूर्णपणे झाकला गेला. पुन्हा अर्धछायेमध्ये आला की थोडासा झाकळलेला दिसायला लागला आणि झाकळलेल्या अवस्थेतून पुन्हा 2:30 वाजता, किती वाजता? 2:30. आज इथं 9 वाजता सुरू होणार. 9 वाजता ते सुरू होणार आहे साधारणतः. ठीक आहे. झाकळलेल्या स्थितीत प्रवेश करणार आहे आणि 2:30 वाजता तो झाकळलेल्या स्थितीतून बाहेर येणार आहे. 2:30 वाजता. 2:30 वाजता ग्रहण झाकळलेल्या स्थितीतून बाहेर येणार आहे. 9 वाजता तो झाकळलेल्या स्थितीत जाणार. मध्यरात्री पूर्णपणे झाकला जाणार. नंतर मध्यरात्रीच्या नंतर तो झाकळलेल्या अवस्थेत पुन्हा जाणार आणि 2:30 वाजता पुन्हा तो प्रकाशित होणार आहे. ठिकाणे बरोबर आहे. तर अशा प्रकारे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. तर मग काही जणांना प्रश्न पडतो की प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण का नाही होत? प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण का नाही होत आहे? तर त्याचं एक कारण आहे. ते कारण कोणतं आहे? प्रत्येक अमावस्येला काय म्हणलं मी? प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही? त्याचं एक कारण आहे. ते कारण आपण समजून घेऊ. खग्रास चंद्रग्रहण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बरोबर. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, राहू आणि केतू काय असतात? ते राहू केतू लोकांच्या डोक्यात खूप असतात. आपल्या समाजामध्ये खूप साऱ्या प्रकारचे विविध प्रकारच्या आपण त्यांना या ठिकाणी नाव ठेवणार नाही. नाव ठेवण्यासाठी अधिकार आपल्याला नाही आहे. सगळ्यांचा ज्याचा जो समज असतो, आपण त्यांच्या समजाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. राहू आणि केतू याला विज्ञानामध्ये ही स्थान आहे. कारण की तशा प्रकारच्या घटना म्हणजे ती फक्त घटना होती. त्याच्यामुळे काही वाईट किंवा चांगलं होत नाही. ती फक्त घटना घडत असते. ठीक आहे या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा इकडे, या ठिकाणी आहे सूर्य. या ठिकाणी काय आहे? सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती कक्षा आहे. त्या कक्षेमध्ये फिरत आहे पृथ्वी.
बरोबर. समजा या कक्षेत अशा या कक्षेत पृथ्वी फिरत आहे. ठीक आहे. या कक्षेत पृथ्वी फिरत आहे. ही आहे पृथ्वी. ही पृथ्वीची कक्षा आहे. म्हणजे पृथ्वीची कक्षा ही म्हणू आपण पृथ्वीची कक्षा. पृथ्वीचे कक्षेचे प्रतल म्हणू, प्रतल. आणि पृथ्वीभोवती कोण फिरत आहे? पृथ्वीभोवती फिरत आहे चंद्र. पृथ्वीभोवती फिरत आहे चंद्र. तर पृथ्वीभोवती चंद्र फिरत आहे, तर सपोज त्याची कक्षा आहे आपण म्हणू अशी. चंद्र फिरत आहे, तर चंद्राची कक्षा म्हणू आपण अशी. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, या ठिकाणी चंद्र असेल. हा कोणता चंद्र असतो? हा असतो पौर्णिमेचा चंद्र. या ठिकाणी चंद्र आहे. हा असतो अमावास्येचा चंद्र. तर पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची जी कक्षा आहे, यांच्यामध्ये एक कोन असतो. यांच्यामध्ये एक कोन असतो. कोन असतो. तो कोन आहे 5 डिग्रीचा. 5 डिग्रीचा कोन आहे. म्हणजे ते एकाच प्रतलामध्ये नाहीत. म्हणजे कसे नाहीत? समजा हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, आणि ही पृथ्वी आहे, आणि हिच्या भोवती असा चंद्र फिरतोय. असं नाहीये ते. असं नाहीये. चंद्र कसा फिरतोय? 5 अंशानं फिरतोय. कोणाच्या कक्षेसोबत? पृथ्वीची जी सूर्याभोवती कक्षा आहे, त्या कक्षेच्या प्रतलाला, प्लेनला, असं प्लेन आहे. म्हणजे पृथ्वी अशी फिरते आणि चंद्र हा असा फिरतोय. पृथ्वी कशी फिरते? अशी जाऊन अशी फिरते सूर्याभोवती, आणि चंद्र हा 5 डिग्री कक्षेमध्ये फिरतोय त्या कक्षेसोबत. म्हणून प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक अमावस्या ही सूर्यग्रहण नसते आणि प्रत्येक पौर्णिमा ही चंद्रग्रहण नसते. मग आजच का खग्रास चंद्रग्रहण आहे? कारण की आज असा योग आलेला आहे. तुम्हाला कळलं? हे 5 डिग्रीचा कोन आहे. हे अमावस्येची परिस्थिती असते चंद्राची, ही पौर्णिमेची परिस्थिती असते चंद्राची. बरोबर? 5 डिग्रीचा कोन आहे. आणि साधारणतः 5 डिग्रीचा कोन असतो, आणि वर्षभर चालत असताना हे खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण आणि छायाकल्प चंद्रग्रहण येत असताना ह्या वेगवेगळ्या डिग्रीमध्ये चंद्र फिरत असतो. आज विशेष काय आहे? आज असं काय घडलंय? तर ते आजचं मी तुम्हाला सांगतो काय घडलंय. आजचं घडलेलं काय आहे तुम्हाला सांगतो. आज हा 5 डिग्रीचा कोन गायब झालेला आहे. आज काय झालेलं आहे? 5 डिग्रीचा कोन हा जो आहे, तो गायब झालेला आहे. आणि चंद्र जो आहे, आज 5 डिग्रीचा कोन गायब झालेला आहे. नीट लक्ष द्या. आज काय झालंय? म्हणजे सध्याच्या स्थितीला असा आलेला आहे की चंद्र हा असा, चंद्राची कक्षा अशी एकदम पृथ्वीच्या कक्षेला एका प्रतलामध्ये आलेली आहे. म्हणजे कसल्याच प्रकारचा कोन नाही. कसल्याच प्रकारचा कोन पृथ्वीच्या फिरण्याच्या कक्षेत आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेत आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेत कोणताही कोन नाही. तेच एकाच प्रतलात आहेत. ते काय आहेत? एकाच प्रतलात आहेत. त्यांचं प्रतल एकच आहे. बरोबर? त्यांचं प्रतल कसं आहे? एकच आहे. चंद्र असा फिरतोय. चंद्र हा असा फिरतोय.
म्हणजे इथं 0 डिग्रीचा कोन आहे. म्हणजे सूर्या असं म्हणू शकतो आपण कक्षा पृथ्वीची कक्षा पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एकाच प्रतलात येते. प्रतलात म्हणजे प्लेन मध्ये येते. प्रतलात येते. ठीक आहे. म्हणजे एकाच प्लेन मध्ये येते सगळे एका प्लेन. पहिलं कसं होतं 5 डिग्रीचा कोन होता. सध्या 0 डिग्रीचा कोन आहे. एकाच प्रतलात येते. त्याला काय म्हणतात? खग्रास. कोणतं? खग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहण कधी होतं? ज्यावेळेस त्यांची जी कक्षा आहे ती एकाच प्रतलात येते. म्हणजे त्यांचा जो कक्षेचा अक्ष आहे त्या अक्षांमध्ये 0 डिग्रीचा कोन बनलेला असतो. हे आहे काय? हे काय आहे? सूर्य हा चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. बरोबर. आता चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. पृथ्वीची एक कक्षा आहे आणि पृथ्वीची एक कक्षा आहे. ही बघा पृथ्वीची कक्षा. ही अशी पृथ्वीची कक्षा आहे. आणि चंद्र आता राहू केतू समजून घेऊ. ही पृथ्वीची कक्षा आणि चंद्र फिरणार आहे असा. समजा ही उत्तर दिशा आहे. उत्तर ध्रुव हा आहे उत्तर ध्रुव. ज्यावेळेस चंद्र या ठिकाणी असतो पृथ्वीच्या उत्तर दिशेला ज्यावेळेस चंद्र असतो त्यावेळेस त्याला म्हणतात राहू उत्तर. ज्यावेळेस चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेला उत्तर दिशेने छेदतो त्याला म्हणतात राहू. त्याला काय म्हणतात? राहू. इकडं याला म्हणायचं उत्तर दिशा. उत्तर ध्रुव म्हणू आपण त्याला. इकडे हे दक्षिण ध्रुव. आणि ज्यावेळेस चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेला चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला दक्षिण दिशेने छेदते त्याला म्हणतात केतू. त्याला काय म्हणतात? केतू. बरोबर. तर हे आहेत ते राहू आणि केतू. म्हणजे असं समजतात की राहू आणि केतूने पृथ्वीला गिळंकृत केलं असा समज आहे त्यांचा. तर परंतु त्याचं कारण कसं आहे? ज्या वेळेस पृथ्वी आणि चंद्राची कक्षा एकाच प्रतलात येते आणि उत्तर दिशेला ज्यावेळेस चंद्राची कक्षा छेदते त्यावेळेस राहू ही परिस्थिती तयार होत असते. आणि ज्यावेळेस दक्षिण दिशेला याचं छेदन होतं त्यावेळेस केतू परिस्थिती तयार होते. असं लक्षात ठेवा. हे आहे खग्रास चंद्रग्रहणाविषयी माहिती. राहू केतू म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या घटना, ह्या भौगोलिक घटना आपल्यासाठी आपल्या सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलेल्या आहेत, वैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या आहेत. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि ज्या आपल्या रूढीवादी परंपरा आहेत, बरोबर आहे, त्यांचा अपमान न करता त्यांना समजून सांगितलं पाहिजे की असं केल्यानं काय होत नसतं. बरोबर आहे. कधी कधी काय होऊ शकतं की एखादी गरोदर स्त्री आहे आणि चंद्रग्रहण खूप वेळ चालतंय आणि तिने जेवण नाही केलं. गरोदर स्त्रीला काय सांगितलेलं असतं? उपाशी नाही राहायचं. बरोबर आहे. मग त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. रात्रभर झोपणार नसतील गरोदर स्त्रिया तर कसं चालेल? त्यांना आरामाची गरज असते. तर अशा काही गोष्टी आपण थोड्याशा वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्या पाहिजे, समजल्या पाहिजेत. अंधश्रद्धांना आपल्या जीवनामध्ये थारा दिला नाही पाहिजे.
त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे, परंतु जास्त अंधश्रद्धांना थारा दिला नाही पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर आजच्या या लेक्चरला तुम्ही मन लावून पहा. खग्रास चंद्रग्रहण कसं असतं, चंद्रग्रहणाचे प्रकार किती असतात, कशामुळे हे चंद्रग्रहण होत असतं, याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर. चॅनल हळू खूप ग्रो करत आहे. 500च्या जवळपास आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून 1000च्या वर, अजून 10,000 असे सबस्क्रायबर होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर खग्रास चंद्रग्रहाबद्दल चंद्रग्रहणाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच खग्रास चंद्रग्रहणाची माहिती सर्वांना शेअर करा, जेणेकरून याची जनजागृती पूर्ण महाराष्ट्रभर होईल, अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.